मिरवणुकीच्या काळामध्ये आमचे कार्यकर्ते जे होते ते सर्वजण भंडाऱ्याची उधळण करत होते। भंडारा म्हणजे हळद आणि हळदीपासून ज्याला आपण टर्मरिक इंग्लिशमध्ये शब्द वापरतात, तर ती काय असं त्याच्यापासून कुठलं असं ज्वलनशील नाही आहे ती, परंतु जर त्याच्यामध्ये केमिकल काही केमिस्ट्री जर चुकीची त्याच्यामध्ये जर वापरली आणि ज्याला आपण डुप्लिकेट म्हणू असा जर तो भंडारा त्या ठिकाणी वापरला गेलेला आहे आणि त्याच्यामुळं मोठी दुर्घटना त्या ठिकाणी झालेली आहे। आमचे 15-16 त्या ठिकाणी सर्व नगरसेवक मंडळी आणि त्यांचे बरोबरचे आमचे कार्यकर्ते यांना त्या ठिकाणी बर्निंग झालेलं आहे। सूर्य हॉस्पिटल आणि नोबेल हॉस्पिटलमध्ये त्यांना नेलेलं आहे। दुर्दैवी घटना झालेली आहे, परंतु असं जीवाला फार मोठं कुणाला लागलेलं नाही आहे, परंतु हळहळ होणारी घटना आहे। निश्चितपणे या ठिकाणी एक आम्ही कडक अशी या ठिकाणी दादांना पत्र दिलेलं आहे की कडक कारवाई या भेसळयुक्त भांडार करणाऱ्यांवरती करा, कारण इथं व्यापाऱ्यांवरती कारवाई करून उपयोग नाही आहे। तर हा भंडारा जिथून निर्मिती होती आहे कोल्हापूर, सांगली आणि कुठून इथून राज्यातून हा भंडारा येतो आहे। कालच एक गाडी साधारणतः 550 बॅगची गाडी काल पकडली गेली। पोलिसच्या प्रशासनाकडून ती गाडी दक्षता ठेवली, त्यामुळे पोलिसांचे आभार मानतो मी की पोलिसांनी ती गाडी पकडली, परंतु नागरिकांनी पण त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे। आणि असा भेसळयुक्त भांडार जर आपल्या कुठं निदर्शनामध्ये आला, त्याची गाडी वगैरे कुठं खाली होत असेल तर ते पोलिसांना किंवा नगरपालिकेला किंवा मार्तंड देवस्थानला त्या ठिकाणी लवकरात लवकर आपण कळवलं पाहिजे। म्हणजे जेजुरीमधून हा असा भेसळयुक्त भांडार हा बॅन होणं गरजेचं आहे, कारण जेजुरीमध्ये सोमवती अमावस्या, चैत्र अमावस्या ह्या सगळ्या मोठ्या यात्रेंचा लोक गर्दी करतात आणि नागरिक मोठ्या संख्येने गडावरती येतात, जेजुरीमध्ये असतात। पुनश्च जर अशी घटना घडली तर त्या ठिकाणी मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे आणि ती टाळायची असेल तर छोट्याशा फायद्यासाठी मी विनंती करतो व्यापाऱ्यांना, असा भंडारा विकू नका, आपल्या जीवाशी येणाऱ्या नागरिकांशी खेळू नका। त्याच्यामध्ये आपल्याला पण धोका आहे आणि समोरून येणाऱ्या लोकांना पण धोका आहे। 2 पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण हा चुकीचा भंडार जेजुरीमध्ये विकू नका, आपल्या जीवाशी खेळू नका। आपल्याला 2 पैसे कमी मिळून द्या, पण ते चांगल्या मार्गाने मिळाले पाहिजेत। मी आपल्या सर्व जेजुरीतल्या भंडारा व्यापाऱ्यांना एक विनंती करतो नगरपालिकेच्या आणि माझ्या माध्यमातून की असा चुकीचा भंडारा विकू नका, जेणेकरून आपल्याच भाऊबंधांना ह्या गोष्टीतून जावं लागतंय। मी स्वतः पेशंटला भेटून आलेलो आहे, त्याची पूर्ण स्किन तोंडावरची गेलेली आहे आणि बघवत नाही अशा प्रकारचं ते स्वरूप आहे। त्यामुळे कृपया विनंती करतो आपल्याला, हा भेसळयुक्त भंडारा विकू नका। आणि अजितदादांना तुम्ही पत्र दिलेलं आहे, अशा प्रकारच्या चोरट्या लोकांना जे अशा वाम मार्गाने पैसे कमवत आहेत आणि अशा उद्योगपती